आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पलाडी शेतशिवारात आहोत आणि बघू शकतो आपण इथं जे आहे गिदमारे कुटुंबीय ते 6 एकरामध्ये बागायती शेती करतात। मुसळधार पावसात आहे यांची शेतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि फळभाज्या ते घेत असतात, परंतु इथं मोठ्या प्रमाणात ते बघू शकतो आपण मल्चिंग पेपरचा वापर ते करतात। मल्चिंग पेपर सहित शेती पूर्ण खरडून निघाली आहे। पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात यांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 3 ते 4 फूट इथं पाणी 24 तासांमध्ये तास इथं साचलं राहिलं आणि त्यामुळे म्हणून यांच्या शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी स्वतः आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल आपल्याला, कशा प्रकारचं या शेतशिवारात नुकसान झालेलं आहे पावसाचं? माझं नाव शरद अमृतजी गिदमारे। मी हे शेत 2 वर्ष झाले करत आहे। 6 एकर हे बटाईची शेती आहे आणि ला 1 लाख रुपये मी शेतमालकाला देत असतो आणि ह्या वर्षी 4 लाख रुपये नेट मी इथं खर्च केले लागवडीकरता आणि माझी अपेक्षा होती कमीत कमी 10 लाख 15 लाखाचा उत्पन्न निघायला पाहिजे होता, पण तो आता काही निघू शकणार नाही कारण हा मुसळधार पाऊस आल्यामुळं माझा पूर्णपणे नुकसान झालेली आहे। हीच विनंती करतो मी की माझी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, लवकरात लवकर पंचनामे व्हायला पाहिजेत। पण आतापर्यंत मी पटवारी आणि कृषी सहाय्यकांना फोन केला पण अजून कोणीच पोहोचले नाही आणि पंचनामा झालेला नाही। नक्कीच कोणत्याही प्रकारचा पंचनामा इथं झालेला नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे, कारण की ज्या प्रमाणात यांनी लागवड केली होती 6 एकरच्या शेतशिवारात शेती करतात आणि मुख्यतः बटाईने करतात, दुसऱ्याची शेती स्वतः करतात, त्यासाठी जो मोबदला द्यावा लागतो तो मोबदला तरी आता कुठून देणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवलेला आहे। त्यामुळे म्हणून आता शासनानं पंचनामे करावे, अन्यथा पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हे गिदमारे कुटुंबीय जे आहे करताना दिसून येत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।